नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते आणि छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की विजया एकादशी जी येत आहे 13 तारखेला. ठीक आहे. आता ही एकादशी कुठल्या देवानी का कारणास्तव ठेवली होती, त्या दिवशी पूजा ही कशी मांडणी करायची, त्या दिवशी कुठलं मंत्रसूत्र आपल्याला बोलायचं आहे, कशा पद्धतीने आपण हा उपवास हे व्रत ठेवू शकता, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, हे जे व्रत होतं, ठीक आहे, हा उपवास जो केला होता तो रामजींनी केला होता. ठीक आहे, लंकेवरती विजय मिळवण्यासाठी. ठीक आहे. आता रामजी, हनुमानजी, लक्ष्मणजी आणि वानरसेना ह्यांना जेव्हा कळत नव्हतं की आता एवढं मोठं जे पाण्याचं अंतर आहे, समुद्राचं अंतर आहे, ते कसं पार करावं, तर ते गेले एक विख्यात ऋषी मुनींकडे. ठीक आहे. त्यांनी रामजींना सांगितलं की तुम्ही हा उपवास करा, हे व्रत करा. ठीक आहे. आणि जे काही कार्य तुम्ही कराल त्यामुळे तुम्हाला नक्की विजय भेटेल. ठीक आहे. म्हणून बघा, नावातच विजया आहे. ठीक आहे. तर मग जेव्हा रामजींनी हे व्रत, हा उपवास केला, ठीक आहे, त्याच्यानंतर मग तर सगळ्यांनाच माहिती आहे, रेस्ट इज हिस्ट्री. ठीक आहे. व्रत ही उपासना खूप वेगळी आहे. एकादशीच्या व्रतमध्ये, उपवासामध्ये त्याच दिवशी कधीही आपण उपवास सोडत नाही. ठीक आहे. आता ही एकादशी सुरू होत आहे दशमीपासून. आता दशमीपासूनच तुम्हाला काय काय गोष्टींची दक्षता घ्यायची आहे, म्हणजे कांदा लसूण नाही खायचा आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या डाळी आहेत ज्या तुम्हाला खायची नाही आहेत. ठीक आहे. तारखेलाच आपण उपवास आणि व्रत का ठेवणार आहोत, कारण आहे ना, सूर्योदयानंतर उदया तिथी ही 13 तारखेला आहे आणि ही जी विजया एकादशी आहे ती आहे फाल्गुन मासमधल्या कृष्ण पक्षाची एकादशी. ठीक आहे. तर मग 13 तारखेला आपल्याला व्रत ठेवायचं आहे. बघा, तुम्ही संकल्पयुक्त इच्छापूर्ती व्रत ठेवणार असाल तर मग तुम्हाला कळस स्थापन करायला लागेल. त्याची विधीसुद्धा मी सांगणार आहे. आणि जर तुम्हाला साधी पूजा मांडणी करायची आहे त्याची विधीही मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला त्या दिवशीचं दिनचर्या हे कसं असायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमची हतेली बघून तुम्ही लक्ष्मी मंत्र बोला. स्नान करायला जाल, त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि हळद ही टाकायची आहे. ठीक आहे. सकाळी तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र हे वाचा किंवा मग ऐका. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याखाली तुम्हाला आसन ठेवायचं आहे. तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ किंवा वस्त्र ठेवून त्यावरती तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. त्यानंतर तुम्हाला पाट किंवा टेबल घ्यायचा आहे, त्याच्यावरती तुम्ही पिवळं किंवा लाल वस्त्र हे अंथरा. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला जी कोणी प्रतिमा तुम्हाला आवडत आहे, म्हणजे ज्या कोणी प्रतिमेबद्दल तुम्हाला प्रेम आहे, जर तुमच्याकडे फोटो आणि किंवा मूर्ती असेल, ठीक आहे, मग ती राम, लक्ष्मण, सीताजीची असू शकते. ठीक आहे. त्याबरोबर हनुमानजी किंवा मग राधाकृष्ण किंवा मग विष्णू लक्ष्मी ह्यांची जर सगळे तुम्ही फोटो आणि मूर्ती हे विराजमान करू शकतात त्या टेबलवर. ठीक आहे. किंवा पाटावर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला स्वच्छ फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर त्यांना स्नान घाला. पंचामृतनी तुम्ही स्नान घालू शकता आणि त्यानंतर साध्या पाण्याने तुम्ही स्नान घालू शकता. ठीक आहे. ते झाल्यानंतर मग तुम्हाला सगळ्या देवांना तुम्हाला अत्तर लावायचं आहे. ठीक आहे. अत्तर लावल्यानंतर सगळ्या देवांना तुम्हाला पिवळं फूल हे अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे अबीर गुलाल असेल त्या दिवशी तर ते सगळ्या फुलांना लावून तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सगळ्या देवांना, आणि तिथे गणपती बाप्पांची पण मूर्ती हवी, गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती छोटीशी तिथे ठेवा. ठीक आहे. गणपती बाप्पांना सुद्धा तुम्हाला स्नान घालायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला सगळ्या देवी देवतांना, ठीक आहे, तुम्हाला अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता हे लावायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही सगळ्या देवांना जनेयू किंवा मग लाल पिवळ्या मोली हे तुम्ही त्यांना धारण करू शकता. ठीक आहे.
ते झाल्यानंतर मग तुम्हाला जे जे काही तुम्ही भोग दाखवाल त्यांना, ठीक आहे, फळ ठेवा तुम्ही बाजूला, जल ठेवा त्यांना पिण्यासाठी, आणि जो काही भोग दाखवाल, जर तुम्ही कृष्णाजींना भोग दाखवत असाल तर मिश्री माखण तुम्ही दाखवू शकता, ठीक आहे. विष्णूजींना दाखवत असाल तर कुठलेही पिवळं म्हणजे बेसनाचे लाडू किंवा पुरणपोळी ह्याचा भोग तुम्ही दाखवू शकता. लक्ष्मीजींना जर दाखवणार असाल तर खीर तुम्ही दाखवू शकता, तांदळाची मखानाची खीर तुम्ही दाखवू शकता. पण प्रत्येक भोगावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे. विष्णूजींना तुळशीपान हे अतिशय प्रिय आहे, ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे. आता जर तुम्हाला संकल्पयुक्त पूजा मांडणी करायची असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट ही ॲड करायची आहे, ती आहे कळस, ठीक आहे. जर तुम्हाला इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही हे व्रत करणार असाल तर तुम्हाला तिथे कळस हे स्थापन करायचं आहे. आता कळसामध्ये तुम्ही तांब्याचा, चांदीचा किंवा मातीचा कळस घेऊ शकता, ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी, शुद्ध जल, त्यामध्ये गंगाजल मिसळून ते पूर्ण कळस तो भरा. त्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू आणि अक्षता नाही टाकायची आहे, तुम्हाला सफेद तीळ टाकायचे आहेत, तुम्हाला सुपारी टाकायची आहे, तुम्हाला एक नाणं टाकायचं आहे, ठीक आहे. आंब्याची पानं घ्या, ती बाजूला लावा, हळद कुंकू लावा आणि त्यावरती एक ताट ठेवा. त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवून एक नारळ ठेवा, नारळाला हळदी कुंकू लावा आणि मोलीनी तो नारळ बांधा आणि तो ठेवून द्या, ठीक आहे, त्या कळसावरती, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्या कळसावरती स्वस्तिक हे काढायचं आहे, ठीक आहे. पाटाच्या खाली सुद्धा स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे, ठीक आहे. आता ही झाली पूर्ण पूजा विधी. अशा प्रकारे तुम्हाला पूजा ही करायची आहे. आता पूजा करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे सतत, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला अथर्व शीर्षक हे वाचायचं आहे, ठीक आहे. सगळ्यात अगोदर अथर्व शीर्षक वाचून झाल्यानंतर मग तुम्हाला ही पूजा तुम्हाला उत्तरेला किंवा पूर्वेला बसूनच करायची आहे, ठीक आहे. तर पूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम हे बोलायचं आहे, ठीक आहे. नाही जमत असेल तर लावून ठेवा आणि ऐका, आणि पूजा करताना तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता, ठीक आहे. राम रक्षक तुम्ही वाचायचं आहे किंवा ऐकायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला श्री सुक्तम ह्याचा पाठ तुम्हाला करायचा आहे त्या दिवशी, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला राम नामाचं ध्यान करायचं आहे त्या दिवशी, ठीक आहे. संध्याकाळ तुम्हाला तुळशीला जल द्यायचं आहे, हळद कुंकू व्हायचं आहे, तिथेही तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 13 तारखेला हे व्रत ठेवू शकता आणि पूर्ण दिवस हे व्रत ठेवलं जातं. तुम्हाला आता व्रतमध्ये काय काय तुम्ही खाऊ शकता, ठीक. जर तुम्हाला निर्जल व्रत हे जमत असेल तर निर्जल व्रत ठेवा, ठीक आहे. नाही जमणार असेल तुम्ही फलाहार खाऊ शकता त्या दिवशी, आणि तुम्ही फलाहार खाऊन त्या दिवशी बघा एकादशीचं व्रत थोडंसं कडक असतं, त्यामुळे एकादशीच्या व्रतमध्ये मीठसुद्धा खाल्लं जात नाही, मीठ किंवा मिरची ही खाल्ली जात नाही, तर ते हे वर्ज्य आहे. तर त्या दिवशी हे खाऊ नका, ठीक आहे. तुम्ही फलाहार करून जल इत्यादी घेऊन तुम्ही व्रत त्या दिवशीचं ठेवू शकता. आता तुम्हाला व्रत हे 14 तारखेला सोडायचं आहे, तर तुम्हाला 14 तारखेला पारण करूनच व्रत सोडायचं आहे, ठीक आहे. आता जे काही कळसमधलं जे काही सामग्री आहे ती तुम्हाला नदीच्या पाण्यामध्ये ती प्रवाहित करायची आहे, ठीक आहे. आणि 14 तारखेला तुम्हाला पारण म्हणजे तुम्हाला कुठल्याही ब्राह्मणाला गायला चारा द्यायचा आहे किंवा गरजूंना वस्त्र किंवा अन्नदान हे करायचं आहे, आणि त्यानंतरच तुम्हाला घरी येऊन हा उपवास सोडता येईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकतात, अशा पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकतात, ठीक आहे. बघा हे खूप महत्त्वाचं व्रत आहे. बघा कुठलंही संकटाशी तुम्हाला जर निवारण करायचं असेल, तुम्हाला जर कुठलाही त्रास होत असेल आयुष्यात, मग तो शारीरिक, मानसिक, आर्थिक, ठीक आहे, तुमच्या नातेसंबंधामध्ये तुम्हाला शत्रूंची विजय मिळवायचा असेल, ठीक आहे, तुमची स्वतःचीच आतमध्ये लढाई चालली आहे, त्याच्यावरती तुम्हाला मात करून तुम्हाला विजय मिळवायचा असेल, तर त्यासाठी हे व्रत करणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही करून बघा. जसं रामजींना बघा एवढी मोठी गोष्ट घडली होती की त्यांनी लंकेवरती विजय मिळवला, तर तुम्हाला तर नक्कीच विजय मिळेल, ठीक आहे. म्हणून हे व्रत ठेवा. तुमची इच्छा आहे ती जरूर पूर्ण करतील विष्णूजी, कृष्णजी, ठीक आहे, रामजी. तर तुम्ही हे त्या दिवशी करून बघा आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. आजच्या व्हिडिओमार्फत हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओमार्फत तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा, आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.